नमस्कार मित्रांनो. तुमचं स्वागत आहे आदिनाथ बच्छाव अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासमोर नवीन एक जी केचा मोस्ट इम्पॉर्टंट असा टॉपिक घेऊन आलेला आहे. त्या टॉपिकचं नाव म्हणजे इंग्रज अधिकार व त्यांची कामगिरी. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी व MPSC सारख्या तलाठी, पोलीस, रेल्वे यासारख्या परीक्षेसाठी तुम्हाला विचारण्यासाठी हा जो खूप IMP असा महत्त्वाचा सेक्शन असणार आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघतो रॉबर्ट क्लाईव्ह हे दुहेरी राज्यघट व्यवस्था यांनी केलेले आहे. जे इंग्रज येऊन गेलेले आहे. आपला जो टॉपिक आहे इंग्रज व त्यांची कामगिरी. तर इंग्रजांनी आल्याच्या नंतर दुहेरी राज्य व्यवस्था ही कामगिरी केलेली आहे. त्यानंतर वॉर्नर हेस्टिंग हे रेग्युलेटिंग ॲक्ट त्याच्यात त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर लॉर्ड वॉलिस यांनी कायम धारा पद्धत ही जी पद्धत आहे ही त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यानंतर लॉर्ड वेल्सी यांनी तैनाती फौज ही जी कामगिरी आहे ही कामगिरी त्यांनी केलेली आहे. त्यानंतर आपण जर 5 नंबर बघायला जर गेलं तर लॉर्ड हेस्टिंग हे पेंडाराच्या यशस्वी बंदोबस्त त्याच्याबद्दल त्यांनी काम केलं आहे. त्यानंतर लॉर्ड विल्यम बेटिंग हे सती प्रतिबंधक कायदा आहे. हा जो कायदा आहे हा MPSC साठी विचारला जातो. MPSC साठी विचारला जाणारा कायदा म्हणजे सती प्रतिबंधक कायदा. हा कायदा लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी सुरुवात केला आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर चार्ल्स मुक्कॅप यांनी वृत्तपत्राचा मुक्तिदाता हे त्यांना म्हणतात. मुटकॅप त्यांना म्हणतात. त्यानंतर लॉर्ड हॅटिंग पहिला सरकारी कार्यालय व रविवार सुट्टी म्हणजे आपण जे शाळा व सर्व प्रकारच्या सुट्ट्याचे घेतो, शाळा, कॉलेज वगैरे, ऑफिस, बँक, तर ही जी सरकारी कार्यालयावर सुट्टी आहे ही लॉर्ड हेस्टिंग पहिला यांनी सुरुवात केली आहे. आणि यांचा सुद्धा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो की सरकारी कार्यालय सुट्टी ही कोणी निर्माण केली? तर लॉर्ड हेस्टिंग पहिला यांनी सरकारी कार्यालय सुट्टी ही जाहीर केलेली आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया स्लाइड. लॉर्ड डलहौसी ओके संस्थाने खलास धोरण हे त्यांनी चालू केलं आहे. त्यांना लॉर्ड कॅनिंग भारताचा पहिला व्हाईसराय हा त्यांनी चालू केलेला आहे. त्यानंतर सर जॉन रेड्स दुष्काळ आयोगाची स्थापना यांनी चालू केलेली आहे. जो आता आपला अधिवेशन आहे त्या अधिवेशनमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुष्काळ अधिवेशनची घोषणा पण केलेला आहे. त्यामुळे आपल्याला हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन IMP आहे. त्यानंतर लॉर्ड मोयो आर्थिक विकेंद्रीकरणचा जनक त्यांना म्हणतात. लॉर्ड मोयो यांनी आर्थिक विकेंद्रीकरण हे लॉर्ड मोयो यांनी केलेलं आहे. त्यानंतर लॉर्ड लिटन YQ प्रेस ॲक्ट म्हणजे प्रेसचे ॲक्ट जे आहेत त्यांनी चालू केलेले आहेत. त्यानंतर लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्था व संस्थांचा जनक कोणाला म्हणतात? लॉर्ड लिपन यांना म्हणतात. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक हा पण प्रश्न तुमच्या MPSC साठी विचारण्यात आलेला होता. आता मागच्या 2016 का 17 साली 16 साली आय थिंक लॉर्ड रिपन यांनी कशी स्थापना केली आहे? तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक लॉर्ड रिपन यांनी स्थापना केली आहे. तर आपलं इथपर्यंतच लेक्चर संपलेलं आहे. तर तुम्हाला जर लेक्चरला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आता आजचे दिवस आपण इथेच थांबू. जय महाराष्ट्र.